आहे ना पैसे काढा मूर्ती लावताय तिथे अरे 500 काढा तुमच्या मंडळाने तुम्ही 1000-100 जण येता तुम्ही 100 काढा या मूर्त्या मला सांगा या मूर्त्या सांगा मला बाप्पा ना यो बाप्पा आता सोर्सेस समोर पडला माझ्या मित्रांनी मला दाखवलं आता मी या बाप्पाला मी तर एकटा उचलून टाकू शकत नाही. माझं मन आहे की माझ्या बाप्पाला मी उचलू अरे पण तुम्ही नीचत का तुम्ही धर्माने तुम्ही बाप्पाला आणताय अरे एवढी मूर्तीसाठी तुम्ही लाखो करोडो खर्च करताय पण माझ्या बाप्पाची मूर्ती तुम्ही उचलून घ्याला अरे ही जर मूर्ती पडली आज कोण खर्च करणार आम्ही बीएमसी वाले आम्हाला जाऊन कंप्लेंट करणार त्या तिकडे त्या कोरेगावाला मूर्ती पडली आहे जाऊन उचला बीएमसी वाले उचलणार आहे मूर्ती तुम्ही मंडळाला त्यांनी उचलून टाकलं तुमच्या मंडळाने जर थोडे पैसे टाकून मूर्ती उचलली का होणार आहे का काय अरे भाई मंडळाने जरा 500, 1000, 2000, 3000 खर्च करा पण बाप्पाची मूर्ती आतमध्ये जाऊ द्या रे आणि हा व्हिडिओ ना भाई इंस्टाला जाणं व्हॉट्सअप मुंबई महानगरपालिका व्हायरल सगळीकडे गेला पाहिजे हा व्हिडिओ कारण की भाई गलत बोलत नाही जर गलत बोलत असेल ना बिंदास कंप्लेंट करा काय विषय नाही ताई आज आपला बाप्पा आपण मानाने बसवतो ताई बरोबर आहे आता तुम्हीच मला सांगा आपण मानाने बसवतो जर आपल्या मंडळाने चला 500 नाही 100, 200, 300 रुपये दिले तर आपली मूर्ती माझ्यासमोर पडलेली हीच मूर्ती आपण उभी राहिली असती बोटीमध्ये गेली असती चिंबुट्या झालो पण मोठी मूर्ती गेली असती ही मूर्ती थोडी पुढे जाऊन खोल पाण्यामध्ये गेली असती तर त्या बाप्पाला किती चांगलं वाटलं असतं जर तुम्ही येऊन डायरेक्ट धडपडा करणार कसं वाटत मूर्ती आहे ना श्रद्धांनी बसवली 10-11 दिवस तुम्ही आरती केली कसं वाटणार ताई गलत आहे नाही बाप्पाची मूर्ती आहे यार श्रद्धांनी बसवलं तुम्ही करला तुम्ही महिनाभर उपाशी राहता पण तो बाप्पा तुम्हाला नंतर देईन ना दुसऱ्या महिन्यामध्ये ज्या श्रद्धाने तुम्ही बसवता होईन ना तुमचं काय ना काय भला तर होईनच सगळी दुनिया याच्या भरोशावर कायमावर आहे तुम्ही 11 दिवस बसवता 11 दिवसानंतर